सेकंदात जर नसता निर्णय घेतला ना सायकल माझी घाटाची खाली गेली असते आज लय बेकार असलो एवढा मोठा चढ लागलाय पण हार नाही मानणार गाना भावा आणि हार अरे मी एवढा जिद्दीने एवढा चिकाट आहे का नाही भावा आता महाराष्ट्र बघतोय तुम्हाला यात ना हो मुक्काम बिक्काम करायचं म्हणतो झोपडी लावायची झोपडी लावायची झोपडी कोप लावायची कोप टेंट असतो बरं का टेंट आजी म्हणल्या सहज भात देऊ का आता मी नाही म्हणणारा माणूस आहे द्या म्हणलं आता काय आजी लागल्या हसायला बस झालं बस पण मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं भाऊ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मी तुम्हाला ना असं एवढं भारी भारी दृश्य दाखवत राहत नाही कायम हे तर सायकल उभा या हे तर मामा आपलं मस्त गुरसार देत आहे आणि आजी आली त्या बघा जेवण घेऊन जेवण करून कुठं बसू जाताना पाहिलं ना अरे वा 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 2 पाण्याच्या बाटल्या धन्यवाद पाणी एवढं पुण्य कुठंच कशी खात्या ती रे पारोशा तोंडाने कशी खात्यात या गुड मॉर्निंग मित्रांनो मी MH41 रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये साधे लाख कोणते गाव ना कोणते गाव डोंजे आताच लाग मी डोंजे गावमध्ये आहे डोंजे गाव जे सिंहगडच्या पायथ्याला येत आहे आता इथून मला पुढल्या साईडनं इथनं लेफ्ट घ्यायचं आहे आणि मला निघायचं आहे राजगड काढल्या साईडला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण ज्या घोड्या बसलो नाही त्या घोड्यावरचं जे भाव होतं नाही आपण त्यांच्या घरी आलो होतो रात्री राहायला कारण की मला तिकडं कुठं म्हणजे राहायला तिकडं वर मला सुविधाच नव्हती वर राहायला तिकडं कुठं टेंट लावायला जागा नव्हती कोणाचं घर नव्हतं काय नव्हतं त्यामुळे इथं घरी आलो तू डोंजे गावमध्ये आणि इथनंच मला राजगडला जायचं आहे मग काल त्यांच्या घरी राहिलो मस्त मध्ये आणि इथं समजा सामान असं पडलं या आता हे सामान घ्यायचं सायकलीवर टाकायचं आणि मग तिथनं मला निघायचं या आता इकडे साईडला ही बघा इकडं ताई उभा आहे ताई काय म्हणता मग नमस्कार काय म्हणणं आहे छान वाटला दादांचा सहवास तर मला वाटलं नव्हतं मी यांना म्हणून नाही मला कधीच वाटलं नव्हतं दादा ताईंना वाटलं नव्हतं मी यांना या काय ते यायला लागले त्या घरी हा खरंय का आलो आवाज ऐकला होता हा वाटलं नव्हतं दादा येतील घरी म्हणून आलो मस्त मध्ये ताईनं डबा जेवण तिला दुपारचं बांधून आता समजा घ्यायचंय सायकल ठेवायचंय आणि मग तिथनं नंतर आपल्याला निघायचंय तर चला आता मी समजा गोष्ट सायकलीवर टाकतो आणि मग निघतो इथनं वरात आली समजी वरात आले काय आणलं या पेटी आणली या आयर मध्ये पेटी आणली चला त्यांना पण पेटी आणली आयर मध्ये तुम्ही काय आणलं या मुकळी आले दादाला बाईक नवरी मुलाचं बाय काय नवरी मुलाचं भाऊ सायकल त्या बघा तिथं खाली सायकल लावली या तेव्हा तिकडे खाली सायकल आहे आणि ही नजारा सकाळ सकाळचा तेव्हा ती सिंहगड समोर साईडला आणि चला इथनं उतरायचं आहे सकाळ सकाळ एक आज झाले का नाही महाराष्ट्रामध्ये असा माझा पूर्ण घर झाला अख्खा महाराष्ट्र असं फॅमिली झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मला कुठं राहायला काय वाटत नाही असा विषय आहे सकाळी सकाळी रस्त्यावरती आणि हा माझा लेफ्ट आणि हा लेफ्ट घेतला मी आणि निघलो सरळ एकदम मस्त मध्ये आज सकाळचा प्रवास सुरू झाला हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं आणि तुमचा गणेश भाऊ आता थेट निघालेला या ही वर बघितला ना तर वर जी तुम्हाला दिसतोय ना ते आहे सिंहगड म्हणजेच कोंढाणा आणि काल आपण ती केलता आणि आता आपण सरळ निघायला लागलो राजगाड्या काढल्या साईडला सातारचा हायवे आपल्याला पास करून पडलेल्या साईडला जायचं या आणि आपण निघालेलो एकदम खतरनाकमध्ये शॉर्टकटनं तर चला जाऊया पुण्यात नाही इकडे आले असं वाटतं की नाही लागा पुणे फिरवायला पाहिजे होतं आणि पुण्यात गेले की असं वाटतं की नाही लागा नाही पुण्यातलं जास्त काल व्हायचं चला तिकडे जाऊ म्हणजे येरी फिरी चालू नसते भावांनो ह्या 1-2 दिवसामध्ये आपण जरा थोडं एक मेन काम मी तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं होतं की काही नाही काय आपल्या लाईफमध्ये होणार आहे वेगळी गोष्ट ते वेगळी गोष्टमध्ये आय होप की तुम्ही लास्टपर्यंत माझ्या शेवट असणार आहे समजेल ना कारण की खूप जास्त वेगळी काहीतरी गोष्ट मी करायला जाणार नाही लवकरच ओके
तर ह्या साईडच्या रस्त्यावरून आता मला जायचं या हां सातारा हायवे काढल्या मेन साईडला जी जातो याला राजगड काढल्या साईडला हा किल्ला राजगड किल्ल्याकडल्या साईडला जायला ही वाट आहे आपल्याला. ही लागला बघा सकाळ सकाळ चढ मला आता. हा या एवढ्या वाटला मी घाबरणारा माणूस आहे होय. मी असलं 100 घाट पास करून आलेला माणूस आहे. चल गणपिया खानापूरमध्ये आलेलो आहे. लय मोठा चढ लागला आहे आणि इथं रस्त्याकडलं एक हॉटेल आहे. आपले फॉलोअर भाव आहेत ते म्हणले या थोडा चहा घ्या. म्हणलं चहा काय पित नाही म्हणलं मी दूध घेतो म्हणलं. माझा दूध पितो मग फोड निघतो. काय चाललंय मामा बरं या हो त्यात काय जावा एवढं. ओके किती घाट आहे आता ही 2 मिनिटाचं आहे हा 2 मिनिटाचा आहे. हां नंतर पाबे घाट अजून बराचसा लांब पाबे घाट जी किती किलोमीटरचा घाट आहे? घाट इथून 6 किलोमीटर 6 किलोमीटर. पाबे घाट आहे. आणि किती किलोमीटर चढायला लागते वर? एक साधारण 4 किलोमीटर चढायला 4 किलोमीटर उतरायला. हां घाम तर आता निघलाय माझा. ओके पहाबे रोडमध्ये समोर थाटील आहे. आपले थांबलो होतो बघा. ही लोकेशन बघून घ्या. आला तर कधी थांबून मस्त मध्ये येतं चहा पिणं मस्त दूध पिऊन जावा एकदम मस्त भारी. ही बघा थाटीचा बोर्ड आहे नक्कीच या एक नंबर. आणि मी निघतो आता मस्त दूध पिऊन गरमागरम. उतार लागल्यावर जेवढं भारी वाटतं ना तेवढं भारी मला कधीच वाटत नाही बरं का. आजचा मुक्काम होणार आहे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला. ओके ला 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 माणसं असतं ते साईडनं बघून. बर जाताना पाहिलं ना म्हणलं राहू दे अरे वा 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 2 पाण्याच्या बाटल्या धन्यवाद. पाणी एवढं पुण्य कुठंच नाही. पाण्यासारखं पुण्य नाही. पाण्यासारखं पुण्य नाही. हे जे पोरग आहे का नाही पांढऱ्या कपड्यावलं ही पोरग आता पाठीमागच्या एका घरी होतं तेव्हा तिकडे वर घर आहे. आणि काय झालं माहिती आहे का डिरी काढून असं कपडे काढून नागावजी बसलं होतं डिरी सोडून. आता इकडे आलं भेटायला लगेच गाडी घेऊन आलं या आलती पाणी बिणी मामा घेऊन आलं आता या रस्त्याने निघालेलो या नंतर ना अजून घरी जमती या. हा माझी रेस इकडे असते मामा. काय करा समोरचा जे मोठा घाट आहे का नाही ह्या घाटाला पार करायचं चॅलेंज मिळालेलं आहे मला. तर ह्या घाटाला आता पार कसं पण करून लागलं नाही करायला. डेंजर घाट एकदम डेंजर घाट. आता ह्या घाटाला पार करायचं आहे गणप्याला पूर्णपणे चढाई रे पुढं पूर्ण चढाई. पाणी होय पाणी आहे मला पाणी आहे जेवायला आहे काय जेवायला आहे आता टाकलंय होय. अरे देवा असू द्या हाटील पण नाही रस्त्याला कुठे या इकडे पुढं कुठं हाटील या. अरे देवा जाऊ द्या असू द्या. मावशी जाऊ का ठीक आहे जातो. मावशीला म्हणलं काय मावशी आहे का थोडंफार जेवायला हाटीलच नाही रस्त्यामध्ये कुठं रांजण रांजणे बर तिथं म्हैस एकदम मस्त मध्ये म्हैस मला भीती ही बाबा मी शूटिंग काढतोय मी त्यामुळे मला भ्यायला लागली. आता ही कुंड आलोय असंच मी. आणि हे सिंहगड आहे ना हे सिंहगड आहे सिंहगडचा काही रोड आहे असंच रस्ते निघालोय. सायकल केली बाबा फक्त पडवणी म्हणजे झालं सायकल. आता निघालेलो आहे मस्त मध्ये बघा. हाटील आहे का नाही रस्त्याला काय भूक लागली काय कुठं खायला सुद्धा मिळणार नाही काय अवघड झालंय माझं तर. कुठं आहे गाठाच्या पडेल आहे का बरं ठीक आहे चालतंय तिकडे जातं गाठाच्या पडेल. चला आता बरं हां बरं इथं सायकल उभा या इथं मामा आपलं मस्त गुरं अर्ध्यात आहे. आणि आजी आली त्या बघा जेवण घेऊन जेवण करू कुठं बसू बरं हां आजी आल्या जेवण घेऊन आता जेवण करतो.
ही बघितलं ना, ही आपल्या महाराष्ट्रामधली माणसं आहे ती, बघितली ना, आपल्याला अशी मदत करते ती. आयो त्याला जेवण करतो त्याशिवाय नाही जमणार, जरा थोडं द्या. आयो हां, कसं जरा थोडा जेवण केलं बरं वाटेल. पुढं लय मोठा घाट आहे ना. हां या जेवायला. आताच केलं कालवण, वाप निघतो या. काला चुरून खातो त्याशिवाय नाही पोट भरायचं. ताटेमध्ये थांबली काय पोरं? हां दे थोडा द्या की बरं वाटेल मग. अहो लय भारी आहे. बस काय हो, जेवायलाच मागितल्या माणसानं काय करायचं सांगा बरं. काय हाटील नसली आता काय मागण्याशिवाय पर्यायच नाही किंवा. मी एकटा चालतो. एकटाच हां लांब लांब फिरतो. नाही, लांब लांब नको. जेवण झालं का नाही? जेवण नाश्ता विषय झालाय बाबा. बरं. हां पावट्याचं कालवण आहे, भाकर आहे. बरं आहे ना मग. हम्म. असल्यावर मिळतं रे बाबा. आजी म्हणल्या सहज भात देऊ का? आता मी नाही म्हणणारा माणूस आहे. द्या म्हणलं आता काय आजी लागली हसायला. बस झालं. थोडा रसा द्या तिथे थोड्याला. म्हणजे थोडं द्या होते घरी म्हणून मिळलं होतं. बस. आता तू जेवाय बाहेरच जेवतो हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये खातो मी. हॉटेलच नाही आता काय करता, मागण्याशिवाय पर्यायच नाही. आजी आल्या बाहेर ना मागितलं त्या मार्गे जाणार त्या मार्गी जा. नासरापूर साईड. कोल्हापूरला. कोल्हापूर जायचं होतं हां सायकलवर. हो. मुक्काम बिक्काम झोपडी लावायची, झोपडी. सगळं साहित्य आहे सगळं. लावायची. झोपडी कोप लावायची, कोप. हम्म. टेंट असतो बरं का, टेंट. बटन दाबले की टेंट उघड समजा, घर होतं लगेच तयार. मग बरं आहे तुझं. हां कापडं बिपडं कुठली मग समजा आहे आतमध्ये कापडं समज. मग बरोबर. आजी हसते त्याला भारी. असं मग आता खरं आहे त्या दुकान मला दे हा तुम्हाला माणसं बघतात या. बरं होय. हा बरं आहे. अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्हाला यात ना. आता टीव्ही काय येणार का त्यांची आजी ते? टीव्हीला बी येणार की, ह्या टीव्हीला येणार आमच्या तुमच्या टीव्हीला येणार, पण त्याला लई येळ आहे अजून. होय. हा आता कवा येईल कवा मला अजून दिलं नाही दिलं मग लगेच कसं येईल. हा हे घेईन तवा. त्याला भूक लागली होती मला आट्याने काय ताई इथं आपल्याकडे कुठं आट्याने येत त्यामुळे मागितलं तर काय येतं. तुला जे हॉटेलची चव ह्याची चव बसते का? हा लई हा? आता पोट भरलंय बघा, प्रेमानं जेवण दिलंय, ताकद आली अंगामध्ये. आता गाठ चढायचा आता. चला 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 आता बसतो सायकलीवर आणि चला. हां कसं आहे ना सांगू का तुम्हाला, असं असतं का नाही, कानाभाऊचा नाद नाही करायचा. आजी जरा थोड्या अशा डगमगल्या जेवायचं म्हणल्यावर, पण नंतर दिलं म्हणलं भात देऊ का रे, द्या की म्हणलं, घेतला भात. पण आंब्याची झाडं आहे ते, खाली गहू केला या, इकडल्या साईडला बघा पुढे हो का कसा रस्ता दिसतो या. एवढी जास्त भारी का ना, ह्याला बागाची एक नजर असते ना, ती नजर फक्त पाहिजे बघण्याजोगी. ही बघा बघा, आता रात्री त्याला मस्त टेंट लावायचं असं मोकळ्या ठिकाणं, काय भारी वाटेल. आई सायकल मजा येते या. मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं भाऊ, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी तुम्हाला ना असं एवढं भारी भारी दृश्य दाखवत राहतो नाही कायम. आणि येणारा प्लॅन पण फुल आपला लय वेगळा या, लवकरच कळेल तुम्हाला काय आहे ती. 2-3 दिवसानंतर कळून जाईल. मग रोज दिवसात किती थापता तुम्ही ही गावऱ्या? बर काय तर मावशीने ही आहे तर एवढ्या गवऱ्या केल्या त्या बघा तयार. किती ही बघा, हे बघा, ही रुपयाला एक जाते असं म्हणते, 1 रुपयाला 1. वाळल्या ह्याचा वास येत नाही खरं सांगतो, गयाच्या शेणात असतं ही गुराच्या. तर मामा इथं आजी
चालू आहे मस्त मध्ये. आज सकाळ धरण एवढे थांबले का? बरं एवढ्या. इथनं घाट चालू झाला आहे बरं का. हे जे दिसतोय ना समोर साईडचा, हे पूर्णपणे 4 ते 5 किलोमीटरचा घाट आहे, जी मला पूर्ण सायकलीनं पार करायचा आणि खूप जास्त मेहनत लागणार आहे. फक्त तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करून कमेंट करून सांगा. चला निघतो मी. हो धन्यवाद. हां मी थांबायला इथं आणि मामा याला गाठ पडलं. काय चाललंय? काय चाललंय? बरं मस्त एकदम. किती चढ आहे अजून? मोठा चढ आहे चांगला, हेवी मोठा आहे, हेवी चढ आहे. मागास जर तुम्ही बघितलं होतं फास्ट मोडमध्ये मी कॅमेरा टाकला होता आणि पाठीमाग या अँगलला लावला होता. हे एकदम खतरनाक. मग तिथून इथपर्यंत याला लगभग 10 मिनटं गेली. 10 मिनटाचा एवढा व्हिडिओ बनला जी पाठीमागचा तुम्ही बघितला टाइम स्लॅगमध्ये. आता ह्या घाटातनं मला असं जायचं इकडे वर. हा एवढा मोठा चढ लागलाय पण हार नाही मानणार. गाणा भावा आणि हार. अरे मी एवढा जिद्दीने एवढा चिकाट आहे का नाही भावा. अरे मला माझ्या आईवाला स्वप्न पूर्ण करायची ती. माझी लय मोठी स्वप्न आहे ती, मला ती पूर्ण करायची ती. अरे रस्ता मी लय यागळा निवडला. यागळा समध्यापेक्षा वेगळा रस्ता या. ताप तर लय होणार, लय ताप होणार. वेगळा रस्ता आहे, ताप होणार. सायकल टाकलायची कसं का असणार. मेहनत करा, मेहनत करा. मनामध्ये ती स्वप्न ठेवायची तुम्हाला करायची ती. मग तुम्ही मेहनत कशी बी करा. माझं तर एकच सांगितलं पहिल्यापासून माहिती समजायला, दगड फोडा पण मनात एकच गोष्ट ठेवा की नाही बाबा मला ही गोष्ट करायची, मला ह्या गोष्टीवर पोचणार. विचार चांगलं ठेवा, पोचणार. आज सायकल ढकलतो म्हणून काय झालं, एक दिवस असा येईन मी पॉर्च ढकल, पॉर्च 4.5 करोड रुपयाची. वरच्या गाठात जायचं. हीच काय घेऊन बसला एवढा. डोळ्यात घाम जातोय, चुनचुन उठली माझ्या. काय आहे हे बघितलं काय सड खतम व्हायचं नावच घ्या नाही. हे ही लास्टचा पॉईंट आहे ही वरचा. आता ह्या पडल्या साईडला पूर्ण उतार आहे. पण काय म्हणजे डेंजर एकदम, म्हणजे बेकार अवस्था आहे एकदम बेकार. ही बा एका हाताने कॅमेरा तर एका हाताने सायकल ढकायला ना. गाणा भाऊ काय तुम्हाला कमी वाटला काय? अरे लई ताकद आहे, आंबाबाईने लई ताकद दिली मला. हां नाद नाही करायचा आता गाणा भाऊचा. एवढा स्किप चढ कुठं असतोय करावं, म्हणजे जागेलाच उचललाय चढ. बघितलं कसं आहे ते, बापरे. आता मी तुम्हाला दाखवतो मी कुठं आलो या. हे बघा हे खाल्ला घाट बघितला तेव्हा तिकडनं, तेव्हा त्या खाल्ल्या घाटातनं असंच तिकडनं फिरत हिथनं आता वर आलो या. 3 ते 4 तास गेलं पूर्णपणे ह्या घाटातनं मला वर येईपर्यंत. लय मुश्किल झाली या, पण हार नाही मानली कधी. चला अजून जायचं पुढं. एक तुम्हाला छोटा नॉर्मल ह्या चढाचा अंदाज लागून जाईल की ही चढ किती खतरनाक आहे. हे बघा खड्यात पुढं सायकलचं टायर. हे बघा हाय का, हे बघा सायकल डायरेक्ट मागं फिकते. हे बघा आता इथं नॉर्मल. हे बघा हाय का, हे बघा म्हणजे एवढा मोठा चढ आहे बघितला का. हे तर सायकल ढकलून देतो मी. सकाळ धरण ह्याच्या पाठीमागं होतो समजा, आणि सकाळ धरण नुसतं ह्यालाच बघत होतो मी. पण आता फायनली हे डोंगर संपणार आहे आणि ह्या डोंगराच्या पडल्या साईडला मी जाणार नाही सायकल घेऊन आपली. आणि हो ही चढाई मी पार केली, म्हणजे मी जास्तच्या शिखराकडे निघालेलो रे. असं तसं नसतंय का ना भाऊ. म्हणजे हे बघा समोरला साईडला हिथनं आता उतार आहे पूर्णपणे. खूप भारी वाटतं या. फायनली सकाळ धरण आज मला उतार लागला रे देवा. मेहनत पण तेवढीच केली, पूर्ण घामानं लोटपोट. अयो डेंजर काम होतं सकाळ धरण.
सायकल थांबलेलं आहे माझी की म्हणजे हे का हे पण ब्रेक सकाळी टाकला गेला हे का फुलला अडकला ब्रेक पायाची हो बुटाची अवस्था कुठे हे बूट आता घासलाय बूट बघा हे बघा मी रस्त्याकडला पडला असं मला वाटलं होतं पण मी नुकतंच सायकल येऊन उतारलो तर मी खाली पाय घासला त्यानंतर पीठ स्लो झाली सायकलची म्हणजे एका म्हणजे 2 सेकंदामध्ये निर्णय घेतला 2 सेकंदात जर आज नसता निर्णय घेतला ना तर सायकल माझी घाटाची खाली गेली असते आज लय बेकार वाचलो मी असं द्या महादेवाच्या आशीर्वादानं समजा बरं चाललं या बस घाट संपला आता खाली सरळ लागलेलं आहे आता हां रस्त्याकडनं आलो बघितली गाडी ताजी पेटलेली गाडी आहे हे बघा ताजा वन दिसतो एकदम गाडीचं म्हणजे 1 महिन्यापूर्वी झालेला असावा किंवा 15 दिवसापूर्वी किंवा म्हणा 1-2 महिन्यापूर्वी झाले असेल बघितलं गाडीची कंडिशन काय झाली ती जळून बेकार आहे रे एकदम बेकार रस्त्यावरच पेटलेलं दिसते रस्त्यावरच झालं आहे बघा समजा डांबर पण निघलं येत ना सुटून समजा तर भावांनो फायनली जेवायची वेळ आली तर त्यामुळं डिकीतनं जेवण काढलेलं आहे सकाळी त्या ताईनं घरी पार्सल दिलं होतं आता तुम्ही म्हणसाल तर जे आवाज दिलं तर तिथं आजीपाशी का मागितलं नीट आहे का मला होतं माहिती पुढं लय मोठा चढ आहे त्यामुळं मला चढाच्या वेळेस लय भूक लागते कारण की मोठा चढ टाकला असतो त्यामुळे तिथं जेवण केलं आणि एक्स्ट्रा ठेवलं होतं मी आणि भाजी बी हा एकदम मस्त तडकी फडमध्ये जेवण करूया रस्त्याच्या कडला हा कसं आहे ते भाकरी अगं बाई 2 भाकरी ला 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 बटाटा का बैंगन मसाला भाडता चला खातो आता कसं लागतंय बघू दे एकदा आत्ता सध्याला मी आलोय पावेमध्ये पावे फायनली मी निघलेलो मेन रोडला ओके मी मेन रोडला आलो फायनली इकडे बघितलं ना तर तोरणा किल्ला आहे आणि आता हे इथनं नुकतंच हे मेन रोड लागलो ही मेन रोड आहे का ना इथनं हे आडवा रस्त्यात ना असं मी आलो मेन रोडला लागलो आता ही मेन रोड इकडे दादा कुठे जातो या वेल्ला आणि इकडे ही सातारा रोडला मोठ्या तर आता इकडल्या साईडला सरळ गेलं का नाही सातारा रोड इथनं किती लांब आहे 25-26 किलोमीटर ओके आता इथनं सरळ गेल्यानंतर सातारचा मेन हायवे लागतो मेन हायवे जे आपण 2 दिवसापूर्वी हायवे सोडला होता ते बरोबर का आणि आता मी आलोय मधनं शॉर्टकटनं इकडं तोरणा किल्ल्याला जायला आपल्याला हे भाव भेटल्यात आहे मी तोरणा किल्ला निघालो होतो पण आपल्याला राजगडला इकडे राजगड आहे इकडल्या साईडला तोरणा किल्ला आहे आता सायकल घेऊन जायचं तोरणा किल्ल्यापाशी तिथनं उद्या नंतर महागारी ह्याच रोज न्यायचं त्यामुळे भाऊ काय म्हणलं इथं आमचं घर आहे शेजारी तर तुम्ही एक असं काम करा की तुम्ही आमच्या घरापाशी चला आम्ही आमच्या घरी चला वाटलंच तर मी सहज विचारलं त्यांना ते म्हणलं चला आमच्या घरी अरे मी म्हणलं ठीक आहे तर मग त्यांची तर आज टेंट लावू वाटलंच तर राहू आणि मग उद्याच्याला सकाळ त्यांना सोडायला वर किल्ल्यापाशी आणि किल्ल्यावर समजा उद्या मी बघतो कसं आहे ती आणि उद्या संध्याकाळच्याला ह्यांच्या तर मुक्काम परवाशी सकाळच्याला आपण इकडे जातो या राजगडाकडल्या साईडला हे प्लॅन एकदम मस्त आहे एकदम मस्त प्लॅन आहे तर चला जाऊ आता महागारी ओके आपण रस्ता पलटवलेला आहे नाही सायकल पलटवली रस्त्यावरनं आणि निघालो आज आपल्या राहुटीच्या ठिकाणा दादा संघ आहेत आपल्या चला न चालू होतो आणि आता इथनंच आतमध्ये निघालो आहे कारण की आता राहुटीचं ठिकाण आहे आपलं आज इकडे चला फायनली भावांनो आज राहायचा बंदोबस्त ह्या घरामध्ये झालेला आहे ह्या साईडच्या घरामध्ये बघताना ह्यात झालेला आहे ह्या रस्त्यानं आज आलेलो या दिवसभर काठाळून गेलो या 4:30 वाजत आहे थांबायला चांगली जागा होली या आज थांबतो एडिटिंग करायची रे महत्त्वाचं काम पाठीमागचा व्हिडिओ यायला खूप लेट झाला त्यामुळं माफ करा मनापासून चला जाऊन राहूया घर बघू चला कसं आहे ते मी करतो जेवण मावशी जेवण वाढते एकदम मस्त मध्ये खूप जास्त भारी वाटतं या घरगुती जेवण जेवायला भारी वाटतं लय मी तिकडे बाहेर होतो नाही नेपाळमध्ये असलं कटलं मिळालं भाकर नाही चपाती नाही टोट्या नाही नुसता भातानं वरण तर भावांनो रात्रीचे 10 वाजले ते आणि रात्रीचे 10 वाजता मी ही शूट करतोय खूप जास्त कठाळा आला डोळं लाल झालतंय पूर्णपणे तर काय झालं जेवायचं झालं तर आता आम्हाला जायचं जेवायला भावाला तर त्याला म्हणलं जेवायला जेवण करतो भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता आजचा पूर्ण दिवस गेला आज थांबलो इथं आणि पुढचा प्लॅन पुढं सांगतो मला काय आहे ती पण कॅमेराने व्हिडिओ काढत नाही कारण की एडिटिंग चालू असल्यामुळं ट्रान्सफर डाटा करा येत नाही मला असा काहीतरी व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र